हॅलो सर्वांना नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आय होप की तुम्ही सर्वजण छान असणार आहात. तर आज मी तुम्हाला एक बॅग बनवण्याबद्दल सांगणार आहे. तर मी आटा बॅगपासून ही बॅग तयार करणार आहे. याप्रमाणे माझ्याकडे कुर्तीचे कापड होते. कुर्तीच्या कापडापासून मी 2 पार्ट घेतलेले आहे. त्यानंतर इथे आटा बॅग घेतलेली आहे. आटा बॅगला कुठेही करण्याची गरज नाही आहे. वरून आपण ऑलरेडी कट केलेले असतो. त्यानंतर याप्रमाणे आणखी 2 कापड घ्यायचे ॲज अ बेल्ट म्हणून. तर ही बॅग आपल्या किचनमध्ये खूप उपयोगाची वस्तू म्हणून कामात येईल. तर आपल्याला याला कसं बनवायचं आहे चला आपण बघूया. तर या कापडाला आपल्याला 15 बाय 20 या मापांमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कापडाला एकमेकांवर याप्रमाणे ठेवून तुम्हाला जसं मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे ठेवायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला एक स्टिच लावायची आहे, शिलाई द्यायची आहे याप्रमाणे स्क्वेअरमध्ये एंडपर्यंत तिघायच्या इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला खालून कर्व लाईन द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे इथे स्टिच लावलेली शिलाई दिलेली आहे. शिलाई दिल्यानंतर ज्या भाग जास्तीचा असतो त्याला तुम्हाला काय करायचं आहे, कट करायचं आहे. कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा भाग याप्रमाणे दिसेल. ह्या बॅग शिवण्याचा उद्देश हाच की आमच्या घरामध्ये रात्रीला झुरळ दिसलेलं होतं. तर मी ही बॅग बनवण्याची आयडिया मला आलेली आहे. त्यामुळे मी ही बॅग तयार करायची आहे. त्यानंतर या बॅगला याप्रमाणे सरळ करायचं आहे. मी ऑलरेडी याला हँडल लावून घेतलेलं आहे. याप्रमाणे तुम्हीही असंच लावायचं आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे, हा आटा बॅग आहे त्यामध्ये याला इन्सर्ट करायचं आहे म्हणजे टाकायचं आहे याप्रमाणे जसं मी इथे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. ही आटा बॅग तुम्हाला खूप यूजफुल होईल. वॉटरप्रूफ पण म्हणून तुम्ही याला यूज करू शकता. तर याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे याच्यामध्ये. किचनमध्ये आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप हातभार लागतो आहे म्हणजे आपल्याला यूजफुल होतं आहे. गृहिणीनंतर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कमी खर्चांमध्ये आपल्याला छान प्रॉडक्ट या फिर चांगली वस्तू आपल्याला उपयोगामध्ये येऊ शकते. यानंतर याला टाकल्यानंतर याप्रमाणे याला फोल्ड करून इथून एक स्टिच घ्यायची आहे. तर तुम्हाला ही स्टिच राऊंडमध्ये लावायची आहे आटा बॅगला पकडून. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही बॅग कशी दिसते, याचा लुक फायनल कसा आलेला आहे. आतमध्ये याप्रमाणे आपण आटा बॅग टाकलेली आहे. तर आपल्याला याचा लुक असा दिसेल. आटा बॅगचा रियूज पण होईल आणि तुम्हाला घरामध्ये यूजफुल पण होईल. किचनमध्ये तर खूप उपयोगाची वस्तू बनवलेली आहे मी. तर चला बघूया. याप्रमाणे मी माझ्या लाटणं आणि पोळीपटला सिक्युअर करण्यासाठी ही बॅग बनवलेली आहे. रात्रीच्या वेळेस आपण असंच ठेवतो आहे. मॉर्निंगला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे काय होते की कधी कधी वॉश करायची आठवण नाही राहत. त्यामुळे ही बॅग खूप उपयोगाची पडेल. त्यानंतर बघू शकता तुम्ही याचा आपण दुसऱ्या प्रकारे याप्रमाणे यूज करू शकतो. याच्यावरती ठेवून आपण पोळी लाटू शकतो जेणेकरून जे काही कणिक पडेल ते याच्यावरती पडेल आणि तुम्ही याला इझिली साफ करू शकता. ही खूप वॉशेबल आहे म्हणजे इझिली याला वॉश करू शकतो आपण. त्यानंतर याला एखाद्या खिळ्याला याप्रमाणे अटकवून पण ठेवू शकतो. बघू शकता याचा लुक कसा आलेला आहे अटकवल्यानंतर. त्यानंतर काय होते की तुम्ही पोळीपाटाने लाटणंच नाही तर याच्यामध्ये तवा पण ठेवू शकता याप्रमाणे. तर याप्रमाणे याच्यासोबत तवा पोळीपाट आणि लाटणं याप्रमाणे तिन्ही जाईल म्हणजे याच्यामध्ये एवढी स्पेस असते आणि ही खूप इझिली बॅग तयार होते. याला काहीही वेळ लागत नाही त्यामुळे आणि वेस्ट टू बेस्ट आहे. त्यामुळे गृहिणींसाठी खूप उपयोगाची गोष्ट ठरेल. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल किंवा नसेल तेही मला सांगा. ही माझी स्टार्टअप आहे तर होऊ शकते माझ्याकडून काही गलती होऊ शकते किंवा माझ्या कमी जास्त होऊ शकते. तर तुम्ही ते मान्य करून चला. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद.